पुण्यामध्ये कोयत्यानं दहशत माजवणाऱ्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये आणि असं असताना आता अवैध पिस्तुलांचं कनेक्शन सुद्धा समोर आलंय। पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींना अटकही करण्यात आली आहे। तसंच 7 पिस्तुलं सुद्धा जप्त झाली आहेत। या संदर्भामध्ये गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त निखिल पिंगळे यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। एकीकडे पुणे शहरात कोयता गँगची दहशत असताना आता अनेक गुन्हेगारांकडून इल्लीगल वेपन्सचं या ठिकाणी वापर होताना दिसतंय। अशीच कारवाई पुणे क्राईम ब्रांचकडून करण्यात आली आहे। जवळपास 7 वेपन्स या ठिकाणी जे इल्लीगल आहेत ते या ठिकाणी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये वापरले जाऊ शकले असतात, परंतु पोलिसांनी पहिलेच कारवाई करून हे सगळे जप्त केलेले आहेत। आपल्यासोबत स्वतः डीसीपी क्राईम सर आहेत। अशा प्रकारचं जे कुठंतरी मॅन्युफॅक्चरिंग असेल ते करायचं जे काम आहे ते त्या 2-3 महिन्यांमध्ये आमच्याही असं निदर्शनास आलं की कुठंतरी त्याला सुद्धा विराम त्या कालावधीमध्ये होता की काय हे सुद्धा आम्हालाही थोडंसं कुठंतरी जाणवलं। परंतु तिथं कारवाई होणं जितकं गरजेचं आहे, ज्याच्यासाठी आपण सगळे प्रयत्नशील आहोतच, आपण प्रयत्न करतोच, आपण जातो, कारवाया करतो, इथून पुढे आपण त्या करत राहणार। त्याचबरोबर घेणारा जो कस्टमर बेस आहे, डिमांड सप्लायची जशी चेन असते तसं घेणारा जो कस्टमर बेस आहे त्याच्यावरती सुद्धा काम करणं गरजेचं असतं। सर, मला विचारायचं आहे, हे पिस्टल्स हे नेमकं कुठून आणलेत आणि ह्याची साधारण किंमत काय असते? म्हणजे सहजपणे हे आरोपींपर्यंत पोहोचतात किंवा वेगवेगळे जे गुन्हेगारांकडून वापरले जातात? आतापर्यंतची जी आपल्याला माहिती आहे तर ती साधारणपणे महाराष्ट्राचे जे बॉर्डर एरियाज आहेत तिथून याचा उगम झालेला आपल्याला दिसतोय। गुन्हेगारी वृत्तीची जी लोक आहेत ती तिकडे जाऊन ते वेपन घेऊन येताना आपल्याला एकंदरीत आढळून आलंय। आता आपण हे बघतोय, पुण्यात गेले आठवड्याभरात जर कारवाई झाली असेल तर हे 7 वेपन आहेत, ज्याच्यामध्ये जवळपास 12 ते 13 बुलेट्स देखील आहेत, लाईव्ह बुलेट्स आहेत। अशा पद्धतीने ही कारवाई करून पुणे पोलिसांनी हे सगळे वेपन्स या ठिकाणी जप्त केलेले आहेत। गेले काही दिवस सातत्याने पुण्यामध्ये गुन्हेगारी कुठेतरी वाढताना दिसते। अनेक फायरिंगचे केसेस या ठिकाणी समोर येताना दिसत आहेत आणि अशाच इल्लीगल वेपन्समधून हे फायर या ठिकाणी केले जात आहेत आणि पोलिसांसमोर आता एक मोठं आव्हान आहे या सगळ्या अल्पवयीन किंबहुना या गुन्हेगारीला रोखण्यासाठी। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।